केलेली आहे. 326 कलम लावले. मेडिकल रिपोर्ट आलेले. त्यांनी म्हणलं मला सेंड करा. तर ते म्हणले आम्ही PI साहेबांची परमिशन घेऊन तुम्हाला सेंड करतो, पण आतापर्यंत आपल्याला आलेले नाही आहे. तर आता आपले ते हे पण येत आहेत, सानप साहेब येत आहेत. कोणाचा नंबर असला आमचे सानप साहेबाला मी भारत केंद्रे आंबेजोगाईन आलोय. यू आर द इन्व्हेस्टिगेशन पर्सन. तर तो म्हणला की PSI मिसाळ नावाचा माणूस जो आहे तो त्याचा अधिकारी आहे. मी म्हणलं त्याचा नंबर मला दे, कारण त्याचा नंबर महत्त्वपूर्ण याच्यासाठी आहे की 307 कलम लागला पाहिजे. 326 आपल्याला शांत बसायचं नाही. सेकंड थिंग, महाराष्ट्रातली ही चौथी घटना आहे. तुम्हाला मी सांगतो, पुण्याला एक झाली, बीडला एक झाली आणि अजून 2 घटना झाल्यात ह्या 1 महिन्यात, आणि साताराला एक झाली. आणि ह्या घटना जर अशा वाढत गेल्या आणि अँटी नेशन फॅक्टर जर वाढत राहिले भारतामध्ये, तर आपल्याला सुद्धा हे लोक जगू देणार नाहीत. आपण सीमेवर सगळे माझे बांधव, आणि आपण कशा पद्धतीनं जीवन जगलो आणि कसं केलं ह्याची सुद्धा ह्या लोकांना थोडी सुद्धा जाणीवच नाही. आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी तुम्हाला पर्सनली सांगायला लागलो, हे मी करणार आहे. आज जे आपली तिथं साहेबाबरोबर मुलाखत होईल त्यांना आपण रिक्वेस्ट करायची की आम्ही तुमच्याकडून एक्सेप्ट करतो 3 महिन्यामध्ये आम्हाला याच्यामध्ये करेक्ट. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. गेल्या 8 दिवसापूर्वी बीड शहरामध्ये कालेकानगर परिसरामध्ये एक माजी सैनिकाला गंभीर मारहाण झाली. ही गंभीर मारहाण रस्त्यावर झाली होती. मारहाणीच्या दरम्यान माजी सैनिक गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या अंगावर पाणी टाकण्यात आलं, गरम पाणी, त्याचबरोबर दूध टाकण्यात आलं आणि चहा सुद्धा टाकण्यात आला. त्या मारहाणीच्या घटनेमध्ये गंभीररित्या जखमी होऊन गेल्या 8 दिवसापासून एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणावर माजी सैनिक जमलेले आहेत, जे की माजी सैनिक बांधवाला गंभीर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सर्व माजी सैनिक या ठिकाणी पाहायला मिळतात. माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर हेच ते गाडी, सध्या गाडीमध्ये माजी सैनिक जो जखमी अवस्था आहे त्याला घेऊन आलेले पाहायला मिळत आहेत. कारण गेल्या अनेक दिवसापासून गंभीररित्या जखमी झालेलं पाहायला मिळतोय. अशा पद्धतीनं या ठिकाणी गंभीररित्या जखमी झालेलं पाहायला मिळत आहे. कारण ही घटना बीड शहरातील कालिकानगर परिसरामध्ये घडली होती. ही घटना घडल्यानंतर सदरील सानप जे आहे ते खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज माजी सैनिक सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर आज ते देखील जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेण्यासाठी, त्यांना घटनेची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये घेऊन आल्याच्या नंतर आता
जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर काय ऍक्शन घेत आहेत, होणाऱ्या या घटनेच्या अनुषंगानं कशा तपासाच्या अनुषंगानं काय काय पावलं उचलत आहेत याकडेच नक्कीच पाहिलं गेलं जाईल. नक्कीच खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जे काही माजी सैनिक आहेत, माजी सैनिक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दारामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू नक्कीच नेमकी घटना काय घडली होती. या ठिकाणी मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर माजी सैनिक आलेत. एका माजी सैनिकाला झालेली मारहाण ही निषेधार्थ आहे आणि सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हे सर्व सैनिक आहेत. काय आपण जाणून घेण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू. काय सांगाल भाऊ, काय घटना घडली आहे, कंदील काय सांगाल, एका काय सांगाल? माजी सैनिकाच्या अंगावरती चहा टाकून त्याला जिवंत जाळण्याचा, माणसाला काळिंबा फासन अशी घटना घडली असतानाही बीडचे SP आणि गेटवर असलेले पोलीस माजी सैनिक त्यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी आले असताना त्यांना एका प्रकारे तुम्ही गुंड आहात अशा पद्धतीने गेटवर उभा करून पोलीस सांगत आहेत की तुम्ही आत जाऊ शकत नाहीत. माजी सैनिक जर देशाचं संरक्षण करतो तो एक न्याय मागण्यासाठी किंवा एक निवेदन देण्यासाठी SP ऑफिस आल्याच्या नंतर सुद्धाही आपलं डिपार्टमेंट जर आतमध्ये त्यांना एंट्री देत नसेल तर अशा डिपार्टमेंट कडून माजी सैनिक काय अपेक्षा करू शकतो. मुख्यमंत्री साहेब तुम्ही सांगतात की सैनिकाला इज्जत दिली पाहिजे, त्यांना गेटवर थांबून त्यांना अशा प्रकारे तुम्ही इज्जत देतात का, हीच आमची खंत आहे. तुम्हाला काय वाटते? माजी सैनिक जालिंदर सानप यांना बालेपीर या ठिकाणी प्राणघातक हल्ला झाला थोड्याशा कारणावरून आणि आज या ठिकाणी बीड जिल्ह्यातील व इतर सर्व माजी सैनिक SP कार्यालयामध्ये शांतपणे निवेदन देण्यासाठी हजर आहेत. पण त्यांना आम्ही जसे काही या भारताचे सैनिक असून आम्ही आतंकवादी याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी गेटवर उभा करून धरलंय. आमचं एकच म्हणणं आहे की सैनिकांचं ऐकून घ्या आणि त्यांचं काय ते निवडून हे करून द्या. आमचं एवढंच म्हणणं आहे. काय मागणी आता, काय मागणी तुमची? मागणी आहे की त्या सैनिकांना न्याय मिळाला पाहिजे. मी माजी सैनिक राजेंद्र कापरे, कार्यकारी संपादक संघर्ष योद्धा गेवराई, या ठिकाणी नम्रपणे हे करू इच्छितो की या बालेपीर विभागामध्ये दैनंदिन अशा प्रकारच्या चुकीच्या घटना नेहमी घडत असतात आणि त्या घटना घडल्यानंतर एक अनऑथराइज मॉब येऊन एखाद्या गाडीवाल्याकडून अनेक पैसे उकळी वगैरे करत असताना मी अनेक वर्षापासून या ठिकाणी बालेपीरमध्ये पाहत आहे. तरी कालची जी घटना घडलेली आहे, एका माजी सैनिकाला अशा प्रकारची मारहाण करणे हे कायद्याच्या कुठल्याही कॉलममध्ये बसत नसताना, हो ठीक आहे त्यांनी त्याला उचलून पोलिसांच्याकडे द्यायला पाहिजे होतं आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई केली असती तरी माजी सैनिकांनी सर्व मान्य केलं असतं. परंतु या गोष्टीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातून या ठिकाणी माजी सैनिक आलेले आहेत. बीड जिल्हा, गेवराई तालुका आपल्या तालुक्यातले सगळे आहेतच. आणि त्यापेक्षा एक वेगळी गोष्ट म्हणजे की आमचं एवढंच म्हणणं होतं की या ठिकाणी ऊन पडलेलं आहे, डिग्री किती आहे तुम्हाला माहित आहे, तुम्ही पत्रकार आहात, या ठिकाणी सावली आहे, मोठे झाडं आहेत आणि हे वृद्ध माजी सैनिक, कोणाला शुगर आहे, कोणाला BP आहे. माननीय SP साहेब आणि महोदय, मी तुम्हाला विनंती करतो की फक्त हा गेट उघडून आम्ही आतमध्ये बसलो असतो, कारण आम्ही सुद्धा एक प्रशासनाचा अंग आहोत. टर्म्स अँड कंडिशन, प्रशासनाला मदत करणं हे माजी सैनिकाचं कर्तव्य आहे, यातमध्ये तिळमात्र शंका नाही. फक्त आम्हाला तुम्ही अशा प्रकारे 1.5 घंटा या गेटवर रोखून ठेवणं हे तुम्हाला तरी सर शोभतोय का? आणि तुम्ही एवढे मोठे अधिकारी. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर ही घटना गेल्या 8 दिवसापूर्वी घडली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल झालाय. मात्र गुन्ह्याची तीव्रता पाहता रात्री तपासी अधिकारी यांनी कलम सुद्धा वाढवण्यात आलंय. त्या अनुषंगाने आता तपास सुद्धा सुरू आहे. या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात, काय मागणी आणि पुढचं पाऊल काय असणार आहे? आमचं या ठिकाणी एवढीच मागणी आहे की जो गुन्हा दाखल केलेला आहे, आम्ही गुन्हा दाखल जो त्याला लागले तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आम्ही त्यासाठी आलो होतो. आमची शिष्टमंडळ आतमध्ये गेलो. आमचं एवढंच म्हणणं आहे, आमचे पूर्ण सैनिक, माजी सैनिक ज्यावेळेस रोडने आले ते 3-3च्या लाईनमध्ये आले. कोणी घोषणा दिली नाही, कोणी शब्द सुद्धा नाही बोलले. आम्हाला फक्त आतमध्ये घेऊन सावलीमध्ये बसवून द्यावा, पण पोलिसांनी या ठिकाणी आम्हाला थांबून ठेवलं. ही चुकीची गोष्ट. नक्कीच पाहिलं गेलं तर जी काही थोडक्यात जी काही प्रमुख अधिकारी होते ते जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटलेत. या ठिकाणी आता नक्कीच याचा पाहायला मिळत आहे काय निर्णय झालाय, काय या ठिकाणी बोललं गेलंय, आपण ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काय सांगाल, पाहिलं गेलं तर आता जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. या ठिकाणी आता अनेक चर्चेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वच माजी सैनिकांना सोडण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. हे ते माजी सैनिक आहेत. गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी त्यांना तात्काळ ठेवण्यात आलं होतं. उन्हामध्ये असताना त्यांनी विनंती केली आणि आता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या या परिसरामध्ये घेतलं सुद्धा पाहायला मिळत आहे. त्यांना आता कुठेतरी सावलीचा आधार मिळेल आणि काय जी काय कारवाई आहे ती योग्यरित्या योग्य दिशेनं या ठिकाणी सर्वांच्या चर्चेनं या ठिकाणी नक्कीच मांडली जाणार आहे.
वयोवृद्ध माजी सैनिक सुद्धा आहेत आणि अशा प्रकारे चुकीच्या घटना तर बीड जिल्ह्यामध्ये घडत असतील तर हे सर्वांसाठी नाही तर राष्ट्रासाठी सुद्धा धोकेदायक आहे. आणि आपण पाहू शकता एवढ्या संख्येने माजी सैनिक आता एक दीड घंटा त्या मुख्यालयाच्या दारात उभे होते आणि जेव्हा SP साहेबांनी आत येण्याची परवानगी दिली त्यावेळेला त्यांना आत घेण्यात आलेले आहेत. या ठिकाणी पत्रकार बांधवही आहेत, विविध पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सुद्धा या गोष्टीचा अपडेट घेत आहेत. आपण पाहू शकता अशा या चुकीच्या गोष्टी या राष्ट्राला शोभणाऱ्या दिसत नाहीत. आणि असं असताना आमचे बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर मुजाहिद यांचे ब्रेन केअर हॉस्पिटल व संकल्प व्यसनमुक्ती केंद्र आहे. येथे सर्व प्रकारच्या मानसिक आजारावर व व्यसनावर उपचार केले जातात. संपर्क खाजा कॉम्प्लेक्सच्या मागे एकता नगर, जालना रोड, बीड. आमची एकच रिक्वेस्ट आहे सर माझी सैनिक ह्याच्यात लवकरात लवकर आम्हाला कारण जर ही गोष्ट आज आमच्या समोर घडायला लागली तर काय करणार आम्ही काय करणार आम्ही बरोबर एवढी नोकरी करून एवढी हार्ड फील्डमध्ये घेतो आणि त्याच्यानंतर आमच्याबरोबर जर समाजातीलच घटक समाजाला उद्रेक करून माजी सैनिकावर जर हल्ला करत असतील तर त्या सिच्युएशनला काय करणार सरांकडे उपस्थित आहे. सरांनी आपलं निवेदन घेतलेलं आहे. याच्यामध्ये बीड पोलीस दलाकडून निष्पक्षपणे कारवाई करण्यात येईल. जी पार्टी व्यवस्थित आहे, जे पक्ष चुकीचा आहे त्यांना, जी पक्ष व्यवस्थित आहे, ज्या न्याय बाजूनं आहे त्यांना न्याय देण्यात येईल. बीड पोलीस दलाकडून आपण निष्पक्षपणे कारवाईची अपेक्षा करावी. या व्यतिरिक्त मी काही बोलणार नाही. तर आम्हाला एवढाच शब्द पाहिजे होता तुमच्याकडून. सर्वजण सर्व्हिसमध्ये आहात, आम्ही सेवा करतो, आपण देखील युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये राहिलेले आहात. आपल्यालाही माहिती आहे आपण सर्व रूल्स रेग्युलेशननुसार आपण काम केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये मी ग्वाही देतो जो काही प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये दोषी कोण आहेत, निर्दोष व्यक्ती कोण आहे याची पूर्णपणे माहिती घेऊन तपास केला जाईल आणि तपासाअंतर्गत जे काही पुरावे आपल्याला येतील त्या पुराव्यानुसार त्याच्यामध्ये सबमिट केलं जाईल. आम्हाला एवढी समजतं आमची फक्त एक रिक्वेस्ट आहे सर, परत एकदा एक टाईम बॉन्ड पिरियडमध्ये हे काम नक्की कायद्यानुसार आपण त्याच्यामध्ये 60 मध्ये आपण तपास पूर्ण करून त्याच्यामध्ये कोर्टामध्ये जमा करण्यात येईल. ठीक आहे, चालेल. दिलाय 30 तारखेच्या जे काही असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. प्रेझेंटेटिव्ह म्हणून साहेबांना पाठवलेलं आहे. आता तुम्हाला जे काही आत घडले ते स्वतः साहेब सांगतील. फक्त माझी सगळ्या हात जोडून विनंती आहे, तुम्ही आवाज करायचा नाही, कसली घोषणा द्यायची नाही आणि आपण आपल्या हक्कासाठी न्यायासाठी साहेबांना भेटले पाहिजे. धन्यवाद. मी ऋषिकेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई. आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुख यांचा प्रतिनिधी म्हणून तो उपस्थित आहे. सरांची BC चालू असल्या कारणाने सरांना स्वतः यायला जमलेलं नाही, पण तरी देखील सरांनी जे काही माजी सैनिक संघाकडून जे काही निवेदन दिलेलं आहे सदर घडलेल्या प्रकरणामध्ये तर स्वीकार केलेला आहे. त्याच्या आपल्या ज्या काही मागण्या होत्या की बाबा सदर प्रकरणामध्ये लवकरात लवकर चौकशी करून तपास पूर्ण करून चार्जशीट त्याच्यामध्ये सबमिट करण्यात यावं. तर बीड पोलीस दलाकडून मी आपल्याला अशी ग्वाही देतो की बीड पोलीस दलाकडून ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही दोषी असतील संपूर्ण प्रकरणामध्ये त्या संपूर्ण प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून तपास करून याच्यामध्ये चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्यात येईल. आपण सर्वजण देशाची सेवा केलेली आहात, आपण युनिफॉर्म पर्सनल आहात, आम्ही युनिफॉर्म पर्सनल आहोत, आपण बॉर्डरमध्ये सर्व करता देशाला, आम्ही देखील इंटरनल सिक्युरिटीसाठी करतो. तर आपण फक्त आपल्या मनामध्ये हा किंतु बाळगू नये की बाबा सैनिकांची जी काही अवस्था आहे ती पोलिसांना माहिती नाही, आम्हालाही माहिती आहे. मी स्वतः IPS अधिकारी आहे, मी देखील ट्रेनिंग केलेलं आहे आर्मीसोबत. त्यामुळं आपल्या ज्या काही समस्या असतील त्याचं समाधान नक्कीच पोलिसांकडून केलं जाईल. ह्या प्रकरणातही केलं जाईल. इथंही आपल्या काही समस्या असतील आपण नक्की आमच्यापर्यंत पोहोचावं. झालेल्या प्रकरणामध्ये मी आपल्याला ग्वाही देतो की बीड पोलीस दलाकडून या संपूर्ण गोष्टीचा निष्पक्षपणे तपास करण्यात येईल आणि आयोगाकडून तपासी अधिकाऱ्याकडून लवकरात लवकर या गोष्टीचं चार्जशीट कोर्टामध्ये जमा करण्यात येईल.
या व्यतिरिक्त अजून का आपल्याला पाहिजे का? नाही नाही, आमची एकच मागणी आहे सर, जो कोणी दोषी असेल तो आपण लवकरात लवकर कारवाई करू. त्याला जी काही साधारण 9च्या दरम्यान तेव्हा मी एकटीच होते. म्हणजे मी आणि शिटीला राहिले 20 वर्ष झाले. जेव्हा सर मी तिथं गेले ना, ते 100 ते 150 लोक होते. एका 150 लोकांमध्ये मी एकटी जर शिरणं आणि माझ्या लोकाला त्या 150 लोकांमध्ये मी माझ्या नवऱ्याला पाहणं, मला सांगा तुम्ही नक्की परिस्थिती काय असते. जर त्या लोकांनी डायरेक्टली माझ्या नवऱ्याला जर त्या दिवशी तोच चहा माझ्या तोंडावर टाकला असता किंवा पाठीमाग इथला जो 9 टाके ते टाके जर पाठीमागं पडले असते आणि जो व्यक्ती त्याच दिवशी जर तो गेला असता तर आपण तुम्ही नेमकं बोलता. पण ती घटना वारंवार होते सर. तिथे 4 केस झालेत आमच्या एरियामध्ये. ही पण नाही झाली पाहिजे. मी असं पण आज विनंती करते, ही झालंच नाही पाहिजे सर. तेवढी पण काळजी घेतली पाहिजे आपण. मला हे नाही सांगायचं की झालं, पण जर 150 लोकांनी येऊन आणि ते घोळकं घालून त्या घोळक्यामध्ये जर आपला माणूस सापडत नाही सर, आणि जर एवढं होऊन बी शांत. आम्ही आज 10 दिवस हॉस्पिटलला होतो सर, लोटस हॉस्पिटलला. तिथं मी पाहिलेलं आहे माझ्या नवऱ्याला रात्रभर झोप नसताना. मग इतकं जर सर जाळायचा प्रयत्न केला म्हणजे ही कोणती गोष्ट, मला हे तुम्हाला सांगायचं. बरोबर, म्हणजे माणूस की नावाची गोष्ट आहे का नाही. इथं जात भेट आपण करतच नाही, कोणत्या पण जातीचं असू द्या. तुम्ही डायरेक्टली हात मर्डर नसेल, हात मर्डर नसला पाहिजे. तुम्ही मला काय करायचे करा, नाही तर मी परत याच्या आवाज उठवणार जर मला नाही भेटलं काही. मी पण आर्मीमध्ये मी राहून आलेली आहे ना तिकडं, तर आम्हाला माहिती बॉर्डर लोक कसे राहतात. तिकडून येऊन तुम्ही इथं मारता, तिकडं नाही मारले लोकांनी, इथे येऊन तुम्ही मारता. म्हणजे इथं आतंकवाद झाला आपल्या बीडमध्ये. हे नाही झालं पाहिजे सर, माझी एवढी विनंती आहे. आणि आता आपण जो विषय आपण जो विषय मांडलेला आहे की बाबा सदर ठिकाणी अशा घटना घडत आहेत, तर सदर जो एरिया ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत येतो तिथल्या प्रभारी अधिकाऱ्यांना मी सूचना देईन की बाबा ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. तिथं CCTV बसवले पाहिजेत. तिथं जे काही बाबा अनधिकृत गोष्टी फिक्स पॉईंट लावलेला आहे सध्या, प्रयत्न करू की ह्यानंतर अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. प्रभारी अधिकारी सुद्धा इथं आहेत, आपण त्यांना सांगू किंवा तिथं असलेले जे काही तिथले प्रभारी अधिकारी त्यांना मी स्वतः SP सरांच्याकडून सूचना देण्याचं सांगेन की बाबा ह्या गोष्टी पुन्हा झाल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये. आणि आपलं ताई जे काही पण सैनिक एक डिसिप्लिन मध्ये असतात हां सर, आणि ती सवय लागलेली असते. ह्या ठिकाणी बी तेच जर करायला गेले तर ह्या पुढच्या लोकांना ते पटत नाहीये. आणि वारंवार ह्या ज्या गोष्टी होत्यात सर, वारंवार नाही व्हायला पाहिजे. जे त्या ठिकाणी जे प्रभारी आहेत ना त्यांचं काम आहे ह्या गोष्टी वारंवार का होत्यात ते पाहिलं पाहिजे ना. आणि आम्ही त्यासाठी आज तुमच्या पैसे आलेलो आहेत. यानंतर तुम्ही आम्हाला असं वाटतं सर, आम्ही ड्युटीवरून येताना काही रस्त्यावर गाडी लागले होते. त्या संदर्भात गाडी एका स्टॉलला गाडी घासली आणि त्या लोकांनी जमावत करून 100 ते 150 लोकांनी रॉडनी मारलं आणि उकळत्या चहा अंगावर टाकून पूर्ण शरीर हाफ मर्डरची केस म्हणजे जाळायचा प्रयत्न केला आहे. आता मोर्चा काढलाय, माझे सैनिक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातले एक वडले, तर काय नेमकं आश्वासन पोलिसांनी दिले? 7 त्यांनी मागण्या आमच्या कबूल केल्या आहेत आणि 5 दिवसाचा आम्हाला टाइम दिला आहे. ह्या 5 दिवसात ते लवकरात लवकर अटक करू असं त्यांनी आश्वासन दिलंय. काय इशारा असेल जर आरोपीला अटक न झाल्यास पुढील काय? जर 7 दिवसात आरोपीला अटक नाही झाली सर, याच्यापेक्षा बी जास्त आम्ही माजी सैनिक किंवा बाकीचे सिव्हिल लोक गोळा करून याच्यापेक्षा जास्त मोर्चा काढण्याचा सगळ्यात आम्ही सांगतो सगळ्यांना. पोलिसांवर काही राजकीय नेत्यांचा बी ह्याच्यात हस्तक्षेप असू शकतो, त्यामुळे ते हे करू शकत नाही. अटक करा आरोपीला. आज 15 दिवस झाले तरी आरोपी बाहेर फरार आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, बीड शहरात जे काही घटना घडत आहेत, या 1 महिन्यात ज्या काही घटना घडल्यात त्या घटनेवर पोलिसांनी कडक कारवाई करून जर त्यांना अटक नाही केली तर आम्ही पूर्ण हिंदू समाज रस्त्यावर उतरू. बीड जिल्ह्यामध्ये कालिका नगर या ठिकाणी एक आमचे सानप म्हणून एक माजी सैनिक राहतात. त्यांचा 9 तारखेला जात असताना तिथं एक चहाचा गाडा होता. ते इसम रहीम काहीतरी नाव आहे त्यांचं. त्यांच्या गाडीला रिवर्स घेताना धक्का लागला. धक्का लागल्याच्या नंतर त्यांच्यात थोडी बाचाबाची झाली आणि तो राग मनात धरून नंतर 9 तारखेला 9:30 वाजता 9:30च्या आसपास ते परत आपल्या घराकडे जात असताना तिथं टपरीवर उभा होते. तो गाडा तिथंच लागलेला होता. तर ते आम्हाला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार अशी घटना आहे की ते उभा असताना त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी रॉड मारला. त्या इसमाने ते चक्कर येऊन पडले आणि परत उठले तर त्यांच्या अंगावर त्यांनी उकळता चहा फेकला. तो चहा फेकल्यानंतर ह्यांना राहवलं नाही. ह्यांनी तो गाड्यावरचे सामान जे होतं ते एक टेन्शनमध्ये फेकून दिलं. त्याच्यानंतर त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं. 5-6 दिवस ते ॲडमिट होते.
परंतु कुठली त्याच्यावर पोलीस प्रशासनाने ॲक्शन घेतली नाही, त्याच्यावर कुठली FIR फाडली नाही, साधी NC दाखल केली आणि ती NC दाखल केल्यामुळे आमच्याकडे तो रिपोर्ट आला. आणि एक माजी सैनिक जो देशाचं रक्षण करतो तो जर आपल्या जिल्ह्यामध्ये सुरक्षित नसेल तर बाकीची आम जनता कशी सुरक्षित असेल ह्याचा आम्हाला प्रश्न पडला. आता पोलिसांसोबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, काय आश्वासन दिलं तुम्हाला? तर त्या सैनिकावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही बीड जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल, धाराशिव असेल, संभाजीनगर असेल, अशा प्रत्येक बीड जिल्ह्यातल्या सर्व 11 तालुक्यातल्या माजी सैनिकांनी ठरवलं की SP साहेबांना भेटून आपल्या माजी सैनिकाला न्याय मिळावा आणि पुढे अशा काही घटना घडू नयेत यासाठी आम्ही भेट घेतली आणि SP साहेबाला सविस्तर निवेदन दिलेलं आहे. 30 तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेट दिले. जर आरोपीवर कडक कारवाई करून त्याला जर अटक नाही केली तर आम्ही 30 तारखेला जन आक्रोश मोर्चा काढणार आहोत. तर SP साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही लवकरात लवकर कारवाई चालू आहे, त्याच्यावर आम्ही FIR दाखल करून चार्जशीट लवकर कोर्टात दाखल करून त्याला योग्य ते आम्ही ह्या सैनिकाला न्याय देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.